Hello and welcome to the next lecture, next part of this meiosis part 1. प्रोफेज 1 बघितलेले आहे, त्याची डायग्राम आपल्या समोर आहे. याच्यामध्ये लेप्टोटीन, सायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस अशा 5 फेजेस झालेले आहेत. आता या प्रोफेज 1 नंतरची फेज आहे ती म्हणजे मेटाफेज 1. मेटाफेज 1. आता या मेटाफेज 1 मध्ये काय काय चेंजेस होतात हे आपल्याला डिटेल पाहायचे आहेत. याच डायग्राम ही प्रोफेज फर्स्टची डायग्राम आहे. प्रोफेज फर्स्टच्या 5 पेजेस झाल्यानंतरची डायग्राम आहे. काय काय चेंजेस झाले तर याच्यामध्ये मेजर चेंजेस असतात. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीट डिसॅपियर होतं. न्यूक्लिओलस कंप्लीट डिसॅपियर. सेंट्रिओल आहे ते अपोजिट एंडला जातात. हे सेंट्रिओल्स अपोजिट. काय काय बदल झाला, 2 पार्ट आपण इथले कमी केलेले आहेत, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस. सो दिस इज द मेटाफेज 1. किंवा मेटाफेज फर्स्ट म्हणायचं, 1 म्हणा किंवा फर्स्ट म्हणा. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर. membrane completely disappear. Nucleolus is also completely disappears. Chromosomes are thick and at equator मिडल प्लेनला येतात. थिक होतात, मिडल प्लेनला येतात. हे सेंट्रिओल्स असतात ते एका बाजूला जातात. सो सेंट्रिओल्स मूव टुवर्ड्स अपोजिट पोल, विरुद्ध टोकाला जातात. मूव्स टुवर्ड्स अपोजिट पोल. बघा इथलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीट डिसॅपियर झालेलं आहे. न्यूक्लिओलस कंप्लीट डिसॅपियर झालेलं आहे. हे जे सेंट्रिओल्स असतात हे सेंट्रिओल्स विरुद्ध टोकांना आलेले आहेत. इथं एक सेंट्रिओल आहे, अपोजिट एंडला आहे. या साईडला एक सेंट्रिओल आहे. सेंट्रिओल ॲस्ट्रल रेस तयार केलेले असतात अपोजिट एंडला. स्पिंडल फायबर पण तयार होत असतात याच्यामध्ये. प्रोड्यूस दी स्पिंडल फायबर्स, पोल टू पोल असतात. सेंट्रिओल टू सेंट्रिओल. जे क्रोमोझोम्स असतात हे क्रोमोझोम एक्झॅक्टली मिडल पार्टमध्ये येतात. हा क्रोमोझोम आहे. याचा जो चेंज झालेला पार्ट असतो दुसरा क्रोमोझोम आहे, ब्ल्यू कलरचा आहे. त्याचा अर्धा पार्ट असतो तो ब्लॅक कलरनी कनेक्ट झालेला असतो, कारण एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं असतं. हा ब्ल्यू कलरचा पार्ट आहे. एक्झॅक्ट इक्वॅटोरियल प्लेनला आलेले असतात हे.
हा सेंट्रोमियरचा पार्ट असतो, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असतात. सो सेंट्रिओल, स्पिंडल फायबर्स, chromosomes are more thick and at equatorial plane. So chromosomes at equatorial plane किंवा ॲट इक्वॅटोर म्हटलं तरी चालेल, मिडल पार्टमध्ये येतात, ॲट इक्वॅटोर मध्यभागी येतात आणि याला आपण म्हणत असतो मेटाफेज. जसे मायटॉसिसमध्ये होते सिमिलर आहे, फक्त याच्यामध्ये या क्रोमोझोममध्ये नॉन सिस्टरमध्ये व्हेरिएशन झालेले आहेत आणि व्हेरिएशनचं कारण तुम्हाला कळालेलं आहे की पॅचिटिनमध्ये जे क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे ते क्रॉसिंग ओव्हरमुळं व्हेरिएशन झालेलं आहे. सो दिस इज अबाउट मेटाफेज फर्स्ट. म्हणजे प्रोफेज फर्स्ट झाली, मेटाफेज फर्स्ट होते. आता या मेटाफेज नंतर असणार आहे ती म्हणजेच ॲनाफेज फर्स्ट. डायग्रॅम काढून घ्या, मेटाफेज 1ची डायग्रॅम आहे. मेटाफेज 1 नंतर नेक्स्ट फेज आपल्याला बघायची आहे ती म्हणजेच ॲनाफेज. ॲनाफेज फर्स्ट किंवा 1 म्हणायचं. सो प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट. ही मेटाफेज फर्स्टची डायग्रॅम आहे. आता याच्यात काय काय बदल होणार आहेत बघा. बदल मेजर चेंजेस आहेत. हे मेजर चेंजेस काय काय होणार बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं हे जे स्पिंडल फायबर आहेत याच्यामधले हे जे स्पिंडल फायबर असतात याला आपण म्हणतो क्रोमोसोमल फायबर, कारण ते क्रोमोसोम टू सेंट्रिओल अटॅच होतात. क्रोमोसोमल फायबर असतात, क्रोमोसोमल फायबर्स. हे क्रोमोसोमल फायबरचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं हा जो एक क्रोमोझोम असतो हे या साईडला जातो, हा उरलेला क्रोमोझोम असतो तो या साईडला खेचला जातो आणि 2 क्रोमोझोम्स हे विरुद्ध दिशेला खेचले जातात. म्हणजे इथं क्रोमोझोम्स हा एकमेकाच्या जवळ असलेला पार्ट असतो तो एकमेकापासून दूर जातो आणि क्रोमोझोमचा नंबर या ठिकाणी हाफ होत असतो. म्हणजे ह्याच्यात बदल झाले आणि हा एक क्रोमोझोम आहे तो या साईडला गेलेला आहे, विथ चेंज्ड पार्ट याच्याकडे आलेला आहे. हा दुसरा क्रोमोझोम आहे, ब्ल्यू कलरचा आहे, तो या साईडला आलेला आहे. हा बदल झालेला पार्ट असतो आणि हे 2 विरुद्ध दिशेला, कारण हे जे क्रोमोसोमल फायबर असतात हे याला इकडं खालच्या दिशेला खेचतात, हे याला इकडं विरुद्ध दिशेला खेचतात. म्हणजे क्रोमोसोमल फायबर शोज कॉन्ट्रॅक्शन आणि म्हणून याला म्हटलं तर ॲनाफेज टुवर्ड्स दी पोल, सो कॉल्ड ॲज ॲनाफेज. ॲनाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट. सो chromosomes moves towards opposite pole. कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रोमोसोमल फायबर. हे जे क्रोमोसोमल फायबर आहे हे याला मागं खेचतात, हे याला मागं खेचतात. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रोमोसोमल फायबर्स. डिसजंक्शन पण म्हटलं तर सेपरेशन ऑफ
these chromatids, separation of two chromosomes. So separation of two chromosomes So chromosome number becomes half at each pole. So chromosome number is half at each pole, and that's why it is called as a reduction division. So called as reduction division. हे क्रोमोझोम इक्वेटर पासून विरुद्ध दिशेला खेचले जातात. हे उरलेले फायबर आहेतच आणि हे अपोजिट एंडला खेचले जातात. याला म्हणायचं ॲनाफेज 1. आणि ह्या ॲनाफेज 1 नंतर टीलोफेज असते, लास्ट फेज असते, ती म्हणजे टीलोफेज. सो नेक्स्ट वन इज टीलोफेज. ॲनाफेजमधले महत्त्वाचे जे बदल असतात ते क्रोमोझोम्सची मुवमेंट असते टुवर्ड्स अपोजिट पोल, कॉन्ट्रॅक्शन होतं क्रोमोसोमल फायबरचं, टू क्रोमोझोमचं सेपरेशन होतं आणि क्रोमोझोम नंबर बिकम्स हाफ गोज टू अपोजिट पोल्स. ॲस्ट्रल रे स्पिंडल फायबरमधले हे क्रोमोसोमल फायबर आहे, त्याचं काय होत असतं कॉन्ट्रॅक्शन. आणि लास्ट फेज असते मग कॅरिओकायनेसिसमधली. हे कॅरिओकायनेसिस आहे फर्स्ट, त्याची प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट अँड टीलोफेज फर्स्ट. टीलोफेज 1 म्हणूया किंवा फर्स्ट म्हणूया. आपल्याला माहीत आहे प्रोफेजच्या विरुद्ध काय असते टीलोफेज. आणि प्रोफेजमध्ये जे जे नष्ट झालं आहे ते पुन्हा इथं रिॲपियर होतं. हे क्रोमोझोम्स पुन्हा थिन व्हायला सुरुवात होते, अपोजिट एंडला जातात. काय काय चेंजेस होतात ते बघूया आपण. हे जे क्रोमोझोम असतं ते कंप्लीट या पोलकडे येतं, हे क्रोमोझोम या पोलकडे जातं. हळूहळू त्याचं काय होतं, एका पोलच्या दिशेला गेलं की मग ते हळूहळू थिन व्हायला सुरुवात होते आणि मूळचे थिक असतात ते थिन व्हायला सुरुवात होते. आणि मग याच्यावरती या साईडला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल, या साईडला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल, न्यूक्लियस तयार होईल, न्यूक्लियस तयार होईल, न्यूक्लिओलस तयार होईल आणि मग फायनली 2 केंद्रक तयार होतील, ज्याला आपण म्हणत असतो डॉटर न्यूक्लियाय. कुठं होत असतात टीलोफेजमध्ये. म्हणजे या टीलोफेजमध्ये काय काय चेंजेस होतील बघूया. एक पेशीचं आवरण फक्त आपण दाखवलेलं आहे. या साईडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला सुरुवात झालेले. या साईडला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला सुरुवात झालेले. जे प्रोफेजमध्ये डिसॲपियर झालेलं असतं ते रिॲपियर व्हायला सुरुवात होतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेट रिॲपियर. न्यूक्लिओलस याच्यात तयार झालेले आहे, ही न्यूक्लिओलस पण रिॲपियर होते. न्यूक्लिओलस गेट रिॲपियर. क्रोमोझोम्स असतात ते थिन होतात. सो क्रोमोझोम्स आर थिन. क्रोमोझोम बिकम्स थिन. क्रोमोझोम्स becomes thin.
फॉर्मेशन ऑफ हे दोन केंद्रक तयार झाले, डॉटर न्यूक्लियाय. सो फॉर्मेशन ऑफ डॉटर न्यूक्लियाय. डॉटर न्यूक्लियाय तयार झालेले आहेत. सेंट्रिओल असतं ते त्याचं या साईडला एका बाजूला असतं सेंट्रिओल, याचं सेंट्रिओल आहे. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओरस डिसॅपियर. इथले जे सगळे फायबर्स असतात, स्पिंडल फायबर डिसॅपियर, स्पिंडल फायबर्स, जे इथं जे फायबर्स असतात हे सगळे इथं मात्र नष्ट होतात. सो स्पिंडल फायबर्स गेट डिसॅपियर. So this is called as telophase. Telophase 1, called as telophase 1. So these are the centriole, nucleolus, chromosomes, daughter nuclei, न्यूक्लियस सिंगल आहे, असे दोन तयार झालेले असतात आणि याला म्हटलं जातं टीलोफेज. हे टीलोफेज होत असताना नेक्स्ट या टीलोफेज नंतर असते ती म्हणजे सायटोकायनेसिस फर्स्ट. काय असते? सायटोकायनेसिस फर्स्ट. सो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. बघा, कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं? न्यूक्लियसची डिव्हिजन होते. सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमची डिव्हिजन होते. आता ही सायटोप्लाझमची डिव्हिजन ॲनिमल सेलमध्ये ज्या पद्धतीनं आता हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन आपण बघतो या ठिकाणी, तर या सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमचं विभाजन होत जातं. हा जो बाहेरचा पार्ट असतो हा या ठिकाणी कॉन्स्ट्रिक्ट होत जातो. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्ट्रिक्शन होतं. इकडचाही पार्ट असतो हाही कॉन्स्ट्रिक्शन होतो. फरो तयार होतो फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, हे आपल्याला माहीत आहे. आणि मग आपल्याला फायनली याच्यापासून दोन पेशी तयार होणार आहेत. एक सेल मिळेल, ही एक सेल मिळेल. ह्या दोन पेशी तयार झालेल्या असतील. हे त्याचं न्यूक्लियस आहे, कंप्लीट फॉर्म झालेलं असतं. इथं न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लिओलसचा पार्ट आहे, हा न्यूक्लिओलसचा पार्ट आहे. आणि क्रोमोझोम्स आहेत, हे जे क्रोमोझोम्स आहेत हे थिन झालेले असतात. क्रोमोझोम्स थिन झालेले असतात. सेंट्रिओल आहे याचं या ठिकाणचं, याचं सेंट्रिओल असतं हे. So these are called as daughter cells. Daughter cells. So cytokinesis takes place by foro formation. कॉन्स्ट्रिक्शन तयार होते, खाच तयार होते आणि बाहेरून आत तयार होते. फायनली हे इथं जोडलं जातं. मग याची एक पेशी तयार होते, याची एक पेशी तयार होते. सो कॉन्स्ट्रिक्शन, फॉर्मेशन ऑफ कॉन्स्ट्रिक्शन. आणि फायनली सायटोकायनेसिस झालं की इथं दोन डॉटर सेल मिळतात. सो फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल विथ टू डॉटर सेल्स विथ हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम इज द रिझल्ट ऑफ मियोसिस 1. इज द रिझल्ट ऑफ मियोसिस 1.
So formation of two daughter cells with half number of chromosomes, हे महत्त्वाचं आहे. half number of chromosomes is the result of meiosis first, is result of meiosis 1. हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम, 2 डॉटर सेल. पुढं मियोसिस सेकंडमध्ये याच्यापासून 2 डॉटर सेल तयार होणार आहेत आणि याच्यापासून 2 डॉटर सेल तयार होणार आहेत मियोसिस सेकंडमध्ये. सो मियोसिस सेकंड कशा तयार होणार आहेत हे आपण बघणार आहे. आत्ता तरी आपल्याला एवढंच कळालं आहे की मियोसिस फर्स्टमध्ये कॅरिओकायनेसिसमध्ये 2 केंद्रक तयार झाली होती, सायटोकायनेसिसमध्ये 2 पेशी तयार झालेल्या आहेत आणि क्रोमोझोमचा गुणसूत्रांचा नंबर मात्र हाफ झालेला आहे. हा इथंपर्यंतचा पार्ट आहे. याला आपण म्हणतो फेजेस ऑफ मियोसिसमधलं मियोसिस 1. हा जो पार्ट असतो मियोसिस 1चा, हा मियोसिस 1चा पार्ट इथं काय होतो, कंप्लीट होतो. ओके, मियोसिस 1. ह्या मियोसिस 1चा एक फ्लोचार्ट आपण लिहायचं म्हटलं तर तो कसा लिहिता येईल बघूया आपण. हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही डायग्राम काढून घ्यायचे सायटोकायनेसिसची. हा जो मियोसिस 1 आहे, ह्या मियोसिस 1चा आपल्याला एक फ्लोचार्ट लिहायचा आहे. सो मियोसिस 1 याच्यात 2 महत्त्वाच्या फेजेस, कॅरिओकायनेसिस 1, कॅरिओकायनेसिस 1, सायटोकायनेसिस 1. ओके, ह्या कॅरिओकायनेसिसमध्ये प्रोफेज 1 असते, मेटाफेज 1 असते. सगळं 1 फेजेस आहेत. ॲनाफेज 1, टीलोफेज 1, टीलोफेज 1. आणि हे सगळं प्रोफेज 1मध्ये ज्या 5 फेजेस असतात, लेप्टोटीन, झायगोटीन, सांगा नेक्स्ट, पॅचिटीन, देन डिप्लोटीन, and the last one is dikinesis. आणि हे सगळं झाल्यानंतर सायटोकायनेसिस 1 होतं आणि मग सायटोकायनेसिस 1 मध्ये 2 सेल्स मिळतात, गिव्स 2 सेल्स with half number of chromosomes. That means रिडक्शन होतं, क्रोमोझोमचा नंबर हाफ होतो म्हणजे रिडक्शन होतं. सो दिस इज अबाउट मियोसिस 1. ओके, फ्लोचार्ट लिहून द्या. याच्यानंतर आपल्याला मियोसिस सेकंड हा पार्ट बघायचा आहे आणि मग आपलं मियोसिस हा पार्ट कंप्लीट होईल.